नमस्कार फ्रेंड्स. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे. मी काल अनुश्रीला सपोर्ट केला कारण याच्या अगोदर मी तन्वी कोलतेला सपोर्ट करत होते, त्याच्या टीमला सपोर्ट करत होते. पण जसं तन्वी कोलतेला जसं फिनालेचं तिकीट मिळालं, ती एवढी उद्धट वागायला लागली. कोणाला वाटेल ती बोलायला लागली. तिची भाषा, तिची लँग्वेज, तिची बॉडी लँग्वेज, तिचे शब्द सगळे बदलले. कारण मला वाटायचं ती खूप इमोशनली स्ट्रॉंग आहे वगैरे, काय तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप जागा होती. पण जशी तिला हे 8 दिवसात पाहते ना, ती तन्वी कोलते ती नाहीये जी तिला मी एवढ्या दिवसापासून पाहतीये. तर माणूस स्वतः किती बदलता. आणि जे काल तिने जे केलं ना रेवा जाताना, ते तर मला अजिबात आवडलं नाही. आणि तिने एक शब्द त्या दिवशी बोलली होती की क्रिएटर बद्दल ती काहीतरी बोलली, खूप हळू बोलली. पण असं तिचं म्हणणं होतं की क्रिएटर जाऊ शकतात, ती क्रिएटर आहे, तिला काय एवढं, असं काहीतरी बोललेली आहे. पण तिचा आवाज खूप कमी होता, त्याच्यामुळे कळलं नाहीये. तर तुम्हाला तिथं कळलं असेल ती काय बोलली तर नक्की कमेंट करून तिथं पण सांगा. तर हे चुकीचं आहे ना एखाद्याला कमी लेखणं. ती जर क्रिएटर आहे, तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहे असं नाहीये. तिच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स अनुश्रीचे आहेत. बरे तिने कसंही केलं असेल. आणि खूप सारे लेडीज तिला घाण घाण कमेंट करतात, अरे असं नका करू, तुम्हाला पण मुली आहेत. ती तिचा खेळ खेळते, ती तिचा खेळ खेळते. पण जे अनुश्री गेम खेळते ना, ती अगोदरपासून ती ठाम खेळते, कुणाला गोड बोलून खेळत नाही. भलेही खोटं बोलते, तर गेम मध्ये कधी कधी खोटं बोलावं लागतं, कधी खरं बोलावं लागतं, कधी काहीतरी असे करावंच लागतं ना गेमसाठी. तर तसं ती करतेय. तर तिला एवढं का. तर एक गरीब मुलगी आहे, महाराष्ट्रातली साताऱ्याची मुलगी आहे. तर नक्की तिला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि निवडून आणा. तिचा म्हणजे तिने जे प्रवास तिचा बघितला मी पहिल्यापासूनचा, अगोदर तिने खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजून घेतलं. आणि बरे तिच्याकडे इमोशन्स नसतील, पण जेव्हा तिला वाटलं की हा माणूस माझ्यासाठी खरं योग्य आहे, तेव्हा त्या माणसासाठी तिला ते इमोशन्स आलेले आहेत, जे ती आता विशाल सरांसोबत छान करते. विशाल पण खूप चांगला आहे. दोघं पण एकदम स्ट्रॉंग दगड आहेत. ती दगड, पण दगडाला पाजर फुटतो ना, मग तो पाजर कसा थांबत नाही, तसे हे दोघं आहेत. आणि तन्वी कोलतेचं म्हणायला गेलं तर मला खूप ती आवडली होती, पण तिने या ज्या आठवड्यात केले त्यामुळे नो. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला काय, आपली तन्वी पण नाहीये ना आपली अनुश्री नाहीये जिंकून आल्यावर ना, ती आपल्याला 4 पैसे देतील किंवा आपल्यासोबत फोटो काढायला येईल असं नाहीये. पण एक जे खरं मत आहे ते आहे अनुश्री माने. ती खूप छान खेळतीये. तर जेवढं होईल तेवढं एका मुलीला सपोर्ट करा. ती मला खूप आवडली आहे. जिथं ती बोलली ती एकदम ठाम बोलते, मग ती कुणी असो. जे काय तिने स्क्रीनवर ठाम बोललंय, तिला जास्त स्क्रीनवर दाखवलं जात नाहीये. जास्त करून तन्वी कोलतेला दाखवते. तन्वी कोलतेला भरपूर सपोर्ट असेल, कारण ती ऑलरेडी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ही अनुश्री शून्यातनं आलेली आहे. तर मला असं वाटतं तिला एक चान्स मिळाला पाहिजे. जसं सूरज आज पुढे गेला, तशीच अनुश्रीला पण एक आपली एक वोटिंग, आपला एक हात तिला जर मिळाला तर ती मुलगी पण पुढे जाऊ शकते. आणि ती तुम्हाला फक्त आशीर्वाद देईल, अजून आपल्याला काही देणार नाहीये. तर प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज घाण कमेंट करू नका.